तर राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरची टांगती तलवार अखेर दूर झाली आहे। सुप्रीम कोर्टातल्या सुनावणी दरम्यान निवडणुकांना कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही। ज्या ठिकाणी 50% अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे त्या ठिकाणी अंतिम निकालानुसार निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। त्यामुळे निवडणुकांची प्रक्रिया पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे। ओबीसी आरक्षणावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती मिळावी अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली होती। मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली। तसंच महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका घोषित करायला कसलाही वेळ लावू नका असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं। दरम्यान पुढील सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे। त्यासाठी 3 न्यायमूर्तींचं खंडपीठ देखील स्थापन केलं जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।